नाही खरा अर्थाचा रिस्पेक्ट मी जाऊन ते पुस्तक विकत घेतलं. मग त्यांचं पुस्तक विकत घेतलं. एक नोट लिहिली की फार सुंदर पुस्तक म्हणून. त्यानंतर त्यांनी जाहीररित्या दोनदाचा प्रेमा मानून पुस्तकावरून इतका गौरव केला. तेव्हा ते एरँडीनं एक चिंतन आबाबा हैदराबाद आमचं पावलं होतं. तर त्याची सेकंड ग्रँड गेला. तो गेला त्यानंतर तो अगदी दिलं होतं. दिवसांनी चंद्रबाबू नायडू मोदी आणि असे आज केलं असतो. आणि आणखीन एक असं प्रोग्राममध्ये पण असं झालं होतं. त्यावेळेला असं आज 7-8 लोकांना मुंबईच्या सीईओचं बोलवलं होतं. मूर्तीचं प्राईम मिनिस्टरचा ॲडवायझर होतं. पण अनेक सीईओची मतं ओळखून घ्यावी की IT मध्ये काय झालं पाहिजे असं देण्याकरता 7-8 लोकांना बोलवलं होतं. त्यात दिवस मग माझी ओळख कोण नाही. प्रत्येक लोकांना आपली ओळख कोण नाही. माझी ओळख मी पुढून द्यायला लागलो. मूर्ती म्हणाले मी तुझी ओळख कोण नाही. आणि मूर्ती म्हणाले की नाही ह्या अनेक कंपन्या मोठ्या गेल्या आहेत. हे सगळं वगैरे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यावर ठीक आहे म्हणाले. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम सारख्या सगळ्यात अवघड विषयावर मला तरी माहीत नाही की निदान आश्रयामध्ये इज नॉट द वर्ल्ड एकाही सीईओनी इतक्या सुंदर पुस्तक लिहिलेलं मला वाटतं. असं मोठी माझी सगळीकडे मला ते सगळ्यात मला त्यानंतर मी डेटा कम्युनिकेशन नेटवर्क असं 600 पुस्तक लिहिलं. तिसरं त्याचं चायनीजमध्ये भाषांबरोबर आज तायवान कोरिया जपान अनेक इंडस्ट्रीजमध्ये टेक्निक वापरलं जातं. पण तिसरं बेस्ट टेक्नॉलॉजी 770 पानी पुस्तक लिहिलं. चौथं 700 पानी पुस्तक त्याचे 700 पानं तयार आहे. 200 पानं एका वर्षात नंतर होऊन इतकं आहे. आणि त्याची खरंच इंटरनॅशनल त्याचं भाषांतर होऊन जगभर फेसबुक पण सांगायचं कुठं काय ते का घडलं तर मला बोलावं लागलं. इतकी दुर्दैवी इतकी वाईट असं तरी घटना की ज्या ही खरं झाली नक्कीच मी संतोष होतो. त्या घटनेनंतर मला अति दुःख झालं. त्यामुळे उलट